कलर्स मराठी या वाहिनीवर बाळूमामाच्या नावाने चांग भलं या मालिकेत बाळूमामाच्या अनेक लीला प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. विविध रूपात आणि विविध अवतारात बाळूमामाने त्यांच्या अद्भुत लीलांनी त्यांच्या भक्तांना आणि प्रेक्षकांना अनेकदा अचंबित केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गेली अनेक वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात राज्य केले. आता ही लोकप्रिय आणि भक्तिरसपूर्ण मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. बाळूमामाच्या अनाकलनी आणि अवाक करणाऱ्या चारित्र्यातील अनेक प्रसंग प्रेक्षकांना बाळूमामाच्या नावाने चांग भलं या मालिकेत पाहायला मिळत असे. शिवशंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या बाळूमामाचा नवा अवतार प्रेक्षकांना चांगला भावला. महाराष्ट्र ही संतांची भूमी. महाराष्ट्र भूमीवर अनेक थोर संत होऊन गेले. त्यातलंच एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामाने शक्तीबरोबर समाज प्रबोधन, समाज कल्याणाचे खूप मोठं काम केले. कलर्स मराठीवर काही वर्षापूर्वी सुरू झालेली ही मालिका, या मालिकेत संत बाळूमामाचं बालपणीचं रूप, त्यांच्या बाललीलाने रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातली. पण मोठ्या रूपातील बाळूमामाने ज्याने आपल्या अस्तित्वातील अक्कोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवलं, त्या रूपाला देखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलं. बाळूमामाच्या नावाने चांग भलं ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. बाळूमामाच्या नावाने चांग भलं या मालिकेत शेवटच्या भागात इलाज करायला आलेल्या डॉक्टरांना बाळूमामाने परत पाठवून समाधी घेतल्याचे पाहायला मिळणार आहे. एकंदरीत बाळूमामाच्या प्रपंचाचा आणि त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत लोकांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार प्रेक्षकांना घडला. अवघ्या महाराष्ट्र बाळूमामाच्या नावाने चांग भलं या जयघोषाने दुमदुमलं. बाळूमामाच्या नावाने चांग भलं या मालिकेत प्रेक्षकांना समाधी सोहळा 22 ते 28 जुलै दरम्यान पाहता येणार आहे. संध्याकाळी 6:30 वाजता कलर्स मराठी या वाहिनीवर आणि कधीही जिओ सिनेमावर.